एक मोठी बातमी समोर येते। विशाळगड अतिक्रमणाविरोधात विधान भवनाबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक सध्या आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ते विधान भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करतायत। पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले असून सध्या या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। विधान भवनाबाहेर आंदोलन सुरू आहे। विशाळगड अतिक्रमणा विरोधात हे आंदोलन सुरू असून विरोधक काहीसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि याच आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। विधान भवन परिसरामध्ये सध्या जोरदार घोषणाबाजी यांच्याकडून केली जाते। विधान भवन परिसराबाहेर आंदोलन होत आहे। दादा काय सांगाल, काय नेमकी मागणी, कशासाठी आंदोलन करतोय? आम्ही विशाळगडाचं आंदोलन करतोय। विशाळगड अनधिकृत बांधकाम झालंय, ते मुसलमानांनी बांधकाम केलंय, त्याच्यामध्ये आम्ही आंदोलन करतोय। आमचे गड किल्ले राखण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। आमची रायगडमध्ये पूर्ण सेलिब्रेशन महाराष्ट्रातले हे मुसलमानांनी जे अनधिकृत बांधकाम केले त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। दादा काय सांगाल, कशासाठी आंदोलन सुरू आहे, काय गोष्ट आहे? विशाळगडावरचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते सगळं नष्ट झालं पाहिजे। ते अनधिकृत बांधकाम आहे ते नष्ट झालं पाहिजे। सरकारकडे एकच मागणं आहे की ते आमचं निवेदन। तर नक्कीच पाहायला गेलं तर विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते तोडण्यात यावं याच मागणीसाठी हे विधान भवन परिसराबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली होती। आता पोलीस आलेले आहेत। आंदोलन करताना पोलीस ताब्यात घेतात। आपण पाहू शकता कशा पद्धतीने विशाळगडाला मुक्ती दे यासाठी हे जे आंदोलन आहे ते विधान भवन परिसराबाहेर सुरू झालं होतं, पण पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तोडण्यात यावं आणि विशाळगडाला मुक्ती द्यावी या एका मागणीसाठी विधान भवन परिसराबाहेर आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली होती।